students, we are going to study here very important part of phrases. And in phrases, the question is that identify the phrases of underlined words and give their formal function labels. And so this question is always asked in your exam also. And so that's why we are going to study here. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न मल्टिपल शब्द विचारला जातो. पहिले सेंटेन्स असे दिले, शी रादर वॉक्स व्हेरी स्लोली. शी रादर वॉक्स व्हेरी स्लोली. तर काय करायचं? तर पूर्ण सेंटेन्स आहे. तर आपण काय करून घ्यायचं? स्क्वेअर करायचं. स्क्वेअर ब्रॅकेट आपल्याला ब्रॅकेट सिस्टम जातं. आपण हे आयसी अनालिसिसच्या पद्धतीने ट्री डायग्रामच्या पद्धतीने पण दाखवू शकतो. पण आपण इथं ब्रॅकेट सिस्टम दाखवतो. त्याला ब्रॅकेट केलं. आता अंडरलाइन केलेला पार्ट काय आहे? व्हेरी स्लोली. ते आपल्याला फ्रेज दाखवायचे व्हेरी स्लोली. सो दिस इज द सब्जेक्ट, rather is adverb, walks is predicate or verb, and very slowly which comes about the verb, that's why it is adverb. Its function is a adverb. Then there are two parts. adverb मध्ये दोन पार्ट आहेत. एक मॉडिफायर आहे, एक हेड वर्ड आहे. मॉडिफायर म्हणजे जरा कमी महत्त्व असते, हेड वर्ड म्हणजे प्रमुख असतो. आता ह्या ठिकाणी व्हेरी सुद्धा म्हणून असताना ॲडवर्बच असतं आणि स्लोली सुद्धा ॲडवर्बच आहे. ह्यातला हेड वर्ड स्लोली आहे, हेड वर्ड ॲडवर्ब आहे म्हणून ती फ्रेज असते एबी. म्हणून ती फ्रेज सुद्धा काय ॲडवर्ब फ्रेज आहे. शी रादर वॉक्स व्हेरी स्लोली. मग ह्याला म्हणायचं फॉर्मल लेबल आणि हे आहे फंक्शनल लेबल आहे वरचे आणि फॉर्मल लेबल्स आहे. सेकंड एक्झाम्पल, द ताजमहल वॉज बिल्ट बाय शहाजहान. असा एक्झाम्पल दिलेला आहे तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये. एक्झाम्पल आहे द ताजमहल वॉज बिल्ट बाय शहाजहान. आता ठिकाणी ही पूर्ण सेंटेन्स आहे. त्याला स्क्वेअर ब्रॅकेट करून घ्या. ज्याला अंडरलाइन केलेले आहे त्याला आपल्याला स्क्वेअर करायचं आहे, सर्कल करायचं आहे. द ताजमहल वॉज बिल्ट बाय शहाजहान. आता बाय ने सुरुवात झालेली आहे. बाय असते फंक्शन सुद्धा हे असते ॲडवर्ब आणि बायसने चालू झालं म्हणून ते वाक्यामध्ये काय असतं? प्रिपोजिशनल फ्रेज असते. आणि प्रिपोजिशनल फ्रेज म्हणजे सुद्धा आपल्याला आपण एनपी दाखवू शकतो. आणि प्रिपोजिशनल फ्रेज म्हणजे काय असतं? दॅट इज द पीपी इज इक्वल टू पी प्लस एनपी. असा आपल्याला फॉर्म्युला असतो. मग या ठिकाणी एनपी ऑलरेडी असते. द न्यू ॲड फॉर द प्रोडक्ट इज बोथ क्रिएटिव्ह अँड एंगेजिंग. त्या ठिकाणी अंडरलाइन केलेला शब्द काय आहे? हा पूर्ण पार्ट अंडरलाइन केलेला आहे. द न्यू ॲड फॉर द प्रोडक्ट इज बोथ क्रिएटिव्ह अँड एंगेजिंग. आता जो अंडरलाइन पार्ट केलेला पार्ट आहे त्याला आपण इथे काय करायचं? सर्कल करू. आणि हे पूर्णपणे काय सेंटेन्स त्याला ब्रॅकेट करून टाकायचं. ओके. त्यानंतर द न्यू ॲड फॉर द प्रोडक्ट. त्या ठिकाणी द न्यू ॲड फॉर द प्रोडक्ट ह्यांना हेड वर्ड कोणता दिसतो आपल्याला? द न्यू आहे, ॲड आहे, फॉर द प्रोडक्ट आहे. कारण कशासाठी आहे? प्रोडक्शन. पण काय आहे? न्यू ॲड आहे. ह्यांना हेड वर्ड ॲड आहे, हेड वर्ड आहे की जे वाक्यामध्ये नाव आहे. बाकी सगळे काय मॉडिफायर आहे. हे सुद्धा मॉडिफायर आहे, हे सुद्धा मॉडिफायर आहे, परत सुद्धा हे मॉडिफायर. कारण एका फ्रेज मध्ये एकच हेड वर्ड असतं. तुम्ही शिकला असाल बघा, the head word is compulsory and modifiers are optionals and the number of modifiers are more or less. असं म्हणतो आपण. त्या ठिकाणी बघा, आता द हे नेहमी वाक्यामध्ये असतं, ते आर्टिकल असतं म्हणून डिटर्मिनंट म्हणतो. नेम हे वाक्यामध्ये नेहमी ॲडजेक्टिव्ह असतं. आता ॲड हे वाक्यामध्ये नाउन आहे, फॉर हे वाक्यामध्ये प्रिपोजिशन आहे ज्याला आपण पी असं म्हणतो. द हे नेहमी डिटर्मिनर आहे, प्रोडक्ट वाक्यामध्ये नाउन आहे. पण प्रमुख नाउन कोणतं आहे? मग ते नाउन आहे म्हणून ही फ्रेज कोणती असते? नाउन फ्रेज. माय फ्रेंड्स सिस्टर्स वेडिंग टुक प्लेस यस्टरडे. आता याचा अंडरलाइन केलेला पार्ट काय? माय फ्रेंड्स सिस्टर्स वेडिंग अंडरलाइन केलेला पार्ट आहे. अंडरलाइन काय मी करतोय? आपल्याला खाली लेबल द्यावं लागतं. माय फ्रेंड्स सिस्टर्स वेडिंग. माय फ्रेंड्स. आता याला हेड वर्ड कोणता आहे? माय आहे, फ्रेंड्स आहे, सिस्टर्स आहे आणि शेवटी वेडिंग आहे हेड वर्ड आहे.
पण ह्या मध्ये ॲज पर ॲज दिस फ्रेज इज कन्सर्न ही जेनेटिव्ह फ्रेज तयार होते. मग ह्या ठिकाणी हे मॉडिफायर आहे. फ्रेंड्स कुणाला सांगते, सिस्टरला सांगते. सिस्टर पण वेगळे पूर्ण हे पण फ्रेज दिलेली असते तर ते नॉन फ्रेज झाले असते. पण ह्या फ्रेज तर फ्रेज दिलेली अंडरलाईन केलेली. त्यामुळं माय फ्रेंड्स सिस्टर्स हे सुद्धा हेड वर्ड आहे की ज्या ठिकाणी आपल्याला जेनेटिव्ह फ्रेज दाखवायचे. मग आता हेड वर्ड सिस्टर्स आहे. सिस्टर्स शब्द काय आहे तर नॉन प्लस अपॉस्ट्रॉफी असं जर वाक्यरचना असेल तर ती फ्रेज सुद्धा काय असते जेनेटिव्ह फ्रेज असते. आता इथं मास्ट आहे काय आहे पजेसिव्ह प्रोनाउन आहे. फ्रेंड्स सुद्धा काय आहे नाउन आहे सुद्धा फ्रेंड्स. पण नाउन काय आहे नाउन प्लस अपॉस्ट्रॉफी किंवा हे जर आपण पजेसिव्ह नाउन असं म्हणतो आणि त्यानंतर हेड वर्ड हा नाउन हे फ्रेज कोणती जाते आपण जेनेटिव्ह फ्रेज. द मिल्क इज व्हेरी क्रीम या ठिकाणी आपल्याला क्रीमी व्हेरी क्रीमी हा शब्द अंडरलाईन केलेला आहे. पूर्ण सेंटेन्स ब्रॅकेट करून घ्यायचं. द मिल्क सब्जेक्ट आहे इज प्रेडिकेट आहे वर्ब आहे आणि क्रीमी वाक्यामध्ये कारण असतं कॉम्प्लिमेंट आहे असतं. कॉम्प्लिमेंट म्हणजे जे सब्जेक्टच्या संदर्भात माहिती सांगतं. कॉम्प्लिमेंट कसं वाटायचं जसं ड्युटी रूप आहे वाक्यामध्ये एम इज आर वॉज वेअर शॅल बी विल बी आणि काय क्रियापद जसे डू अपियर फील सी बिकम रिमेन टर्न टेस्ट ग्रो आणि कीप. या ठिकाणी कॉम्प्लिमेंट आहे. आता कॉम्प्लिमेंट मध्ये पण दोन शब्द आहेत व्हेरी हा मॉडिफायर आहे आणि क्रेमी हे हेड वर्ड आहे. आता क्रेमी आता मॉडिफायर आहे व्हेरी हा शब्द नेहमी असताना मूळचा ॲडव्हर्ब असतो आणि क्रेमी ह्या ठिकाणी वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह आलेला आहे. मग हेड वर्ड ॲडजेक्टिव्ह म्हणून फ्रेज कोणती असते ॲडजेक्टिव्ह. We have been working for last 2 hours. या ठिकाणी अंडरलाईन केलेलं शब्द हा we have been working. हे पूर्ण सेंटेन्स आहे त्याला ब्रॅकेट करून घ्या. We have been working for last 2 hours. 2 hours. आता या ठिकाणी अंडरलाईन केलेलं शब्द काय आहे have been working म्हणजे हे प्रेडिकेट दाखवलं आहे. ह्याला वर्ब टायटल द्यायचं प्रेडिकेट. आता प्रेडिकेट मध्ये पण कुठली फ्रेज असते प्रेडिकेट म्हणजे वर्ब फ्रेज असते. आता वर्ब फ्रेज मध्ये आपण मॉडिफायर हेड असं दाखवतो. वर्ब फ्रेज मध्ये काय दाखवतो आपण ॲक्टिव्हिटी एम एस दाखवतो. या ठिकाणी हे मेन वर्ब वर्किंग आहे. मग सगळ्यांना आपण काय दाखवतो ॲक्टिव्हिटी वर्ब आणि दिस इज द मेन वर्ब असं आपण दाखवतो. त्यानंतर त्या ॲक्टिव्हिटी मध्ये परत काय आहे हे काय आहे या ठिकाणी हे ॲक्टिव्हिटी पण कशामध्ये आहे तर प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. बेन कशामध्ये आहे तर प्रोग्रेसिव्ह मध्ये आहे आणि वर्किंग काय आहे तर VID आहे क्रियापद आहे. मग ते व्ही आहे. लास्ट एक्झाम्पल शी स्पोक इंग्लिश व्हेरी फ्लुएंटली. आता या वाक्यामध्ये सेंटेन्स आहे शी स्पोक इंग्लिश व्हेरी फ्लुएंटली. या ठिकाणी शी सब्जेक्ट आहे स्पोक वर्ब आहे इंग्लिश ऑब्जेक्ट आहे आणि व्हेरी फ्लुएंटली कोणाबद्दल आले तर ते स्पोक बद्दल आले. म्हणून क्रियापदाबद्दल आधी माहिती नाही तर ते पॉवर फंक्शन्स ते जर आपण ॲडव्हर्ब असं म्हणतो. ॲडव्हर्ब मध्ये परत दोन शब्द आले आहेत. एक आहे मॉडिफायर एक आहे हेड वर्ड. तुम्हाला मी सांगितले व्हेरी हा मूळचा असताना काय असतं नेहमी जर फंक्शन ॲडव्हर्ब म्हणून येतं ॲडव्हर्ब असतं ते आणि फ्लुएंटली ह्या ठिकाणी हे सुद्धा ॲडव्हर्ब आहे. पण हेड वर्ड काय आहे फ्लुएंटली हेड वर्ड प्रमाणे फ्रेज असते फ्रेज असते या ठिकाणी एव्ही. तर हे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजत असेल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. थँक्यू.